एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज ॲक्च्युली मी ते न्यू फ्लॅटवर खूप लेट आली आहे. अराऊंड 7 वाजलेत आणि सकाळपासून मी ॲक्च्युली बिझी होती. जो फर्स्ट ब्लॉग जो आज मी टाकला आहे तो एडिट करण्यामध्ये खूप टाईम गेला. मला माहिती नव्हते कोणते ॲप्स यूज करायचे वगैरे, तर मी लाईक नॉर्मली केलं आहे बऱ्यापैकी एडिट. सो त्याला लाईक कॉमेंट नक्की करा. आणि आज काय करायचं आहे तर आज आई पण आली आहे आणि आज संकष्टी आहे. सो हा ब्लॉग तर उद्या जाईल. सो संकष्टीचे स्पेशल आम्ही मोदक करणार आहोत. सो प्लीज ते बघा आणि या लेट्स सी द रेसिपीला स्टार्ट करूया. आई हाय बोल ब्लॉगला. हाय. आई आपण काय काय करायचं आहे सांग जरा. आज संकष्टी आहे म्हणून गणपती बाप्पासाठी Yes. मोदक, उकडीचे मोदक. आणि ही या घरी आपली सगळ्यात पहिली म्हणजे रेसिपी. ते फर्स्ट टाइम तर ते दूध उकळवायला लागतं म्हणजे ते पूजाच्या टायमाला. त्याच्यानंतर आपली ही, कारण आम्ही शिफ्ट झालो नाही अजून पूर्ण. सो हळदीची पानं भेटणं मुश्किल आहे. सो आम्ही केळ्याची पानं घेतली आहेत आणि याच्यासाठी तर खूप सिम्पल रेसिपी आहे, सगळ्यांनाच येत असेल. खोबरं घेतलं आहे, पीठ आता आई करेल. आता काय तूप टाकलंय. ओके, खोबरं टाकलं. विचार कर मला ते तूप कमी पडेल का? तूप थोडंसं घालते. गॅस खूपच स्लो आहे. गॅस आधी स्लो करायचं. नवी कढईमध्ये चांगलीच होती ही कढई. चंचल मामी दिली ना. मामीने दिले. थँक्यू चंचल मामी. चांगली आहे कढई. तुमच्याकडे सगळ्यांना म्हणजे का औषधामध्ये मोदक बघ एवढे एवढेच आहेत ड्रायफ्रूट दिसते. हेच मी टाकते. टाकू अजून. मला वाटतं फुटू पण शकतात ना ॲक्च्युली. हां, कारण एकदम हे बारीक नाही केले, कारण नाही ते आपण जेव्हा ते हे करू काय तिकडे आहेत ना किशमिश. किशमिश तर नाही. किशमिश नाही. थोडीशी वेलची पावडर. हां, पावडरच आहे. आणि ॲक्च्युली असं केलं ना खूप बरं पडतं. टाकायची नाही तर कडवटपणा येतो जास्त. वाव, स्मेल खूप मस्त. खूप सुंदर दिसतोय. गॅस बंद करूया. ओके, आता दुसरी तयारी करूया. आमची कढई छान आहे एकदम मस्त. जरा पण काय लागलं नाही. छान सारण पण झालं त्याच्यात. हे पीठ किती घेतले आपण? वाटीवर पीठ आहे. अजून आम्ही ॲक्च्युली थोडेच करतोय मोदक. 11 ना. 11 मोदक. मग त्या हिशोबाने आई टाकतोय. दोन वाट्या पाणी. जेवढं पीठ तेवढंच पाणी. अजून हवंय पाणी. बस भरपूर झालं. पुरेपूर तेवढंच. फ्रेश केला तेव्हाच अगदी चिमूटभर टाकायचं त्याच्यात, चवी फक्त.
उकळावून घ्यायची. वासू बघास थोडंसं थोडंसं अर्धा चमचा फक्त बस. चांगलं उकळलंय पाणी छान. त्याच्यामध्ये हळूहळू पीठ सोडायचं. मी सोडू का? स्मेल नाही सगळे ना ते पीठ होतं ना जायला भाज्या ठिकाणी खूप सगळं मी बेकिंग करून सोड केलं. सगळं आहे तर नाही लागलं. ठीक आहे. गरम गरम असं थोडंसं काय गरम पाणी लावलं खूप गरम 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 सगळं पडायला लागलं. थोडंसं थांबतेस का? इकडे आमच्याकडे सांगतो नाही लावलं नाही का? बरोबर. फॅन खूप गरम होतं. हां आधी टाकायला होतं नाही मला वाटतं भाज्या हो मस्त वाटतं. पहिल्या दिवशी. गरम आहे ना म्हणजे थंड होत नाही. झाकून ठेवतो. एक 5 मिनिटाचं झाकून ठेवतो म्हणजे चांगलं मोठं होतं. बरं थंड झाले. ताट जरा पुसून घ्यायला पाहिजे. दुसरं सुकलेलं मी तिकडचं ताट केलेच पण हळूहळू दाखवलं. वाव गरम आहे. अक्षर चालते. मला नाही येत म्हणून मी नाही टाकलं. मला मेकिंग क्लास पण एक दिवशी नक्की करणार. त्याच्याने करतेस ना मी ॲक्च्युली रेडीमेड ते साचा भेटतो त्याच्याने करते कारण मला तेच जमतं. तर लगेच छान शेप येतो पण ही ॲक्च्युली ऑथेंटिक आपण शिकवतो. काय सुंदर आहे. मस्त आहे. काय केलं आता मी एकदा समजवते प्रॉपरली. हे वेगळ्या ह्याच्याने करते का? नाही आधी कळ्या पाडून घेते. कोणाला जमत नसेल तर आधी कळ्या पाडवल्या तरी चालतात आणि मग त्याच्यामध्ये सारण भरायचं. अशा छोट्या छोट्या आधी मोदकाच्या कळ्या पाडून घेऊया. पटापट होतात. असे केलेच तरी पटापट होतात. हे बघ. मग त्याच्यामध्ये सारण घ्यायचं. हे बघ. हे सारण घेतलं त्याच्यामध्ये भरलं. ही पण सोपी एकदम सोपं आहे. नवीन कोण शिकत असतील त्याने असे मोदक केले तरी छान. मस्त दिसतं. वाव
जर पीठ जास्त वाटत असेल तर काढून टाकायचं. मला तर हा जास्ती म्हणजे सुंदर वाटतो. आले आहे हे मोदक आपले रेडी आहेत. खूप छान दिसत आहेत. साईडने दाखवते. मस्त आलेत. आता आपण याला स्टीम द्यायचे. पाणी घेतलं डोक्यात थोडं उकळण्यासाठी. म्हणजे चिकट नाही, सुगंध पण छान येतो. थोडेसे सुकले हे का असे गेले? मऊ लुसलुशीत होतं. थोडंसं सुकले ना त्याच्यामुळे झाकण ठेव. 5 ते 7 मिनिटं तसंच किती? 5 ते 7 मिनिटं तसंच झाकून ठेवूया. ओके. मग आपले मोदक तयार होते. माझा पहिला ब्लॉग आता काल गेला. तुला काय वाटतंय? खूप छान होता. खूप आम्ही तर सपोर्ट करतोच आहे. आणि तुम्ही पण तिला सपोर्ट करा. प्लीज लाईक, शेअर अँड हां. कॉमेंट आणि नोटिफिकेशन पण चालू करा. येस. अँड मला रोज नवीन नवीन रेसिपीज पण मिळतील, व्हेज नॉनव्हेज. बघा तुम्ही. आणि हां, तुम्ही कॉमेंटमध्ये टाका. आम्ही नक्की ट्राय करू त्या रेसिपीज करायला. आणि ज्या आईला येतात लाईक प्रॉन्स, चिकन, मटन, ते तर ऑब्विसली फ्रायडे, संडे अँड वेनसडे ते तर नक्की येतील. आणि बाकी ज्यांना स्टार्ट करायचं आहे पण ते लास्ट स्टार्ट करायला, तर त्यांच्यासाठी काय बोलशील? काही गरज नाही लाजायची. अगदी बिंदास करू शकता तुम्ही. जे आपल्याला आवडतं तेच करायचं. आम्ही सपोर्ट तर तुम्हाला करू, तुम्ही पण आम्हाला सपोर्ट करा. ठीक आहे, चालेल. चल आता मोदक बघूया कसे झाले का. हो, गॅस बंद करते. वाव, खूप मस्त. गणपती बाप्पा मोरया मोरया. तो मोदक पण खूप छान झाले. तुम्ही बघितले. रेसिपी तर सोपी आहे, ट्राय करा. आणि इथे आपण एंड करूया आपला व्लॉग. आणि जस्ट व्लॉगचे जे आहे अक्षता, तेजस आणि ऋतुजा, हे लोक पण ब्लॉग्स करतात. तर त्यांचे आज 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले आहेत. सो त्यांना प्लीज कॉंग्रॅच्युलेट करा कॉमेंट सेक्शनमध्ये. त्यांना पण फॉलो करा. ती पण लाईव्ह असते आणि त्यांचे चॅलेंजेस खूप चांगले असतात. सो प्लीज ते पण बघा. आता अक्षताचे मी जसं बोलली एंडिंगला की 1K झाले. मला वाटलं की ती लेट आहे अजून ऑफिसवर, बट ती आली आहे. तर तिला आपण मोदक देऊया आणि कॉंग्रॅच्युलेट करूया. कॉंग्रॅच्युलेशन. शेप पण खूप छान आहेत. मी टेस्ट करून सांगते. आई हात काढ आणि हात काढ साचे का नाही. आणि काय कसं वाटतं एवढे वर्षाची मेहनत, 1000 सबस्क्रायबर्स. वाव. आता आम्ही स्टोन पेपर सिरीज दीक्षाबरोबर पण स्टार्ट करणार आहे एव्हरी वीकेंडला. सो तुम्ही ते पण एन्जॉय करू शकता आता.